आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात राग, लोभ, अहंकार या भावना कधी ना कधीतरी अडथळा आणतातच, नाही का? पण विचार करा, हजारो वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी यावर मात करण्यासाठी एक जबरदस्त मार्ग दाखवला होता. चला तर मग आजच्या या विश्लेषणात तो आंतरिक शांतीचा मार्ग नेमका काय आहे हेच जाणून घेऊया. तर सुरुवात आपण याच एका मूलभूत प्रश्नापासून करूया की या भावना इतक्या प्रबळ का होतात, इतक्या की त्या आपली मनःशांती आणि आनंद दोन्ही हिरावून घेतात. याचं उत्तर आपल्याला बुद्धांच्या शिकवणीत अगदी स्पष्टपणे सापडतं. चला, या समस्येकडे आपण एका डॉक्टरच्या नजरेतून पाहूया, म्हणजे एक निदान केल्यासारखं. कोणत्याही आजारावर उपचार करण्याआधी त्याचं मूळ कारण शोधावं लागतं, बरोबर? तर बघूया हजारो वर्षांपूर्वी याचं काय निदान केलं गेलं होतं. बुद्धांच्या शिकवणीनुसार आपल्या सगळ्या त्रासांची मुळं फक्त 2 गोष्टींमध्ये आहेत. पहिली आहे तृष्णा, म्हणजे कधीही न संपणारी इच्छा, आणि दुसरी आहे अविद्या, म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा न दिसणं, वास्तवाविषयीचं अज्ञान. आणि ह्याच 2 गोष्टींमधून पुढचे सगळे त्रास जन्माला येतात. आता या मूळ कारणांमुळे आपल्या मनात जे 3 मुख्य आजार किंवा विकार तयार होतात त्यांच्याबद्दल बोलूया. हे 3 विकार आपल्या मनाला सतत अशांत ठेवतात, जणू काही ते मानसिक आजारच आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात कॉमन आजार म्हणजे लोभ. ही एक अशी भूक आहे जी कधीच भागत नाही. कितीही मिळालं तरी अजून हवं ही भावना कायम राहते, आणि यामुळे मनाला कधीच समाधान मिळत नाही. मग तो लोभ पैशाचा असेल, सत्तेचा असेल, महागड्या वस्तूंचा असेल किंवा समाजातल्या प्रतिष्ठेचा असेल, या सगळ्या गोष्टींमागे मन सतत धावत राहतं. हेच लोभाचं अगदी खरं स्वरूप आहे. दुसरा मोठा विकार आहे द्वेष. यात राग, मत्सर आणि बदला घेण्याची तीव्र इच्छा या सगळ्याचा समावेश होतो. ही एक अशी विनाशकारी ऊर्जा आहे जी इतरांचं नुकसान तर करतेच, पण त्याआधी ती स्वतःला जाळून टाकते. आणि हे प्रसंग तर आपल्या आयुष्यात रोजच घडतात. कोणी आपला अपमान केला, आपल्या मनासारखं काही झालं नाही, किंवा कोणाशी मतभेद झाले की लगेच रागाचे ठिणगी पडते. आणि मग यामुळे आपले निर्णय चुकतात, आपली नाती खराब होतात. तिसरा विकार हा सगळ्यात सूक्ष्म आहे, पण तितकाच धोकादायक. मोह म्हणजे काय? तर अज्ञान, एक भ्रम. आपल्याला गोष्टी जशा आहेत तशा दिसतच नाहीत. आपण जणू काही एका धुक्यातूनच चालत असतो. याच मोहामुळे मी आणि माझं हा अहंकार घट्ट पकडून ठेवतो. आपल्याला वाटतं की भौतिक वस्तूंमधून मिळणारा आनंद कायम टिकेल, पण तो तर क्षणाचा असतो. हाच भ्रम आपल्याला सत्यापासून दूर नेतो आणि दुःखाच्या चक्रात अडकवून ठेवतो. ठीक आहे, तर आता आपण आजार कोणते आहेत हे ओळखलं. आता उपचाराकडे वळण्याआधी यामागचं मूळ तत्त्व समजून घेऊया. कारण समस्येला स्वीकारणं ही समाधानाची पहिली पायरी असते, नाही का? हे आहेत ते 4 आर्य सत्य. पहिलं, जीवनात दुःख आहे हे मान्य करणं. दुसरं, त्याचं कारण काय आहे हे समजून घेणं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे दुःख संपवता येऊ शकतं यावर विश्वास ठेवणं. आणि चौथं म्हणजे ते संपवण्यासाठी एक ठोस मार्ग उपलब्ध आहे हे जाणणं. ही एक अत्यंत तर्कशुद्ध आणि आशादायक विचारसरणी आहे. आणि आता आपण येऊया त्या उपायाकडे, म्हणजे प्रिस्क्रिप्शनकडे. 4 आर्य सत्यांमधला तो चौथा मार्ग म्हणजे हा अष्टांगिक मार्ग. हा दुःखावर मात करण्यासाठी एक अत्यंत व्यावहारिक आणि कृतिशील आराखडा आहे. हा मार्ग 8 भागांनी किंवा अंगांनी बनलेला आहे. ही केवळ 8 तत्व नाहीत, तर योग्य प्रकारे जीवन जगण्याची एक संपूर्ण प्रणाली आहे. चला, यातील प्रत्येक भागाचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. पहिली पायरी आहे योग्य समज किंवा योग्य दृष्टी. या जगात कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही, आणि कोणत्याही गोष्टीला गरजेपेक्षा जास्त चिकटून राहिल्याने शेवटी दुःखच मिळतं. हे ज्ञान होणं म्हणजे सम्यक दृष्टी, म्हणजे वास्तवाला जसं आहे तसं पाहणं. दुसरी पायरी आहे योग्य निश्चय, म्हणजे शुद्ध हेतू. मनात दया, करुणा आणि अहिंसेसारखे चांगले विचार वाढवणं, आणि द्वेष, मत्सर यासारख्या विचारांना दूर करण्याचा संकल्प करणं. जर आपले हेतू शुद्ध असतील तर आपली कृती आपोआप शुद्ध होते. तिसरी पायरी आहे योग्य वाणी. म्हणजे काय? तर खोटं बोलणं, अपमानकारक शब्द वापरणं किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं टाळायचं, आणि त्याऐवजी नेहमी सत्य, शांत आणि विधायक बोलण्याला महत्त्व द्यायचं. आपल्या शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते, नाही का? चौथी पायरी आहे योग्य कृती.
आपल्या शारीरिक कृती या नैतिक तत्वांशी जुळलेल्या असाव्यात. म्हणजे हिंसा न करणं, चोरी न करणं आणि अशी कुठलीही गैरवर्तणूक न करणं ज्यामुळे स्वतःला किंवा इतरांना त्रास होईल. 5वी पायरी आपल्या कामाशी संबंधित आहे. आपण जे काही काम करतो, आपला व्यवसाय किंवा नोकरी, ती अशी असावी ज्यामुळे इतरांना कोणताही त्रास किंवा हानी पोचणार नाही. प्रामाणिकपणे आणि नैतिक मार्गाने आपलं जीवन जगणं हे यात अपेक्षित आहे. 6वी पायरी म्हणजे योग्य प्रयत्न. आपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांना जाणीवपूर्वक थांबवणं आणि चांगल्या विचारांना प्रोत्साहन देणं. हा एक सतत चालणारा मानसिक व्यायाम आहे. जसं आपण आपल्या मनाची बाग स्वच्छ ठेवतोय. 7वी पायरी आहे योग्य जागरूकता किंवा सजगता. म्हणजे आपण काय विचार करतोय, काय बोलतोय आणि काय करतोय याबद्दल प्रत्येक क्षणी जागरूक राहणं. भूतकाळात किंवा भविष्यात न भटकता वर्तमानात जगण्याचा हा सराव आहे. आणि शेवटची 8वी पायरी म्हणजे योग्य एकाग्रता. ध्यानाच्या माध्यमातून मनाला शांत आणि स्थिर करून विचारांवर नियंत्रण मिळवणं. यामुळेच खोलवर ज्ञान मिळतं आणि मनाला खरी शांती लाभते. तर मग आपण दुःखाचं निदान पाहिलं आणि त्यावरचा उपायही समजून घेतला. आता हे स्पष्ट होतंय की या मार्गावर चालल्यास काय परिणाम मिळू शकतो. एक सकारात्मक आणि शांततापूर्ण बदल नक्कीच शक्य आहे. तर महत्वाचा मुद्दा हाच आहे की बुद्धाने सांगितलेले लोभ, द्वेष आणि मोह हे आपल्या दुःखाचे मूळ कारण आहेत. पण त्यावरचा उपाय म्हणजे हा अष्टांगिक मार्ग. जर आपण आचरणात आणला तर एक शांत आणि समाधानी जीवन केवळ एक स्वप्न नाही, तर ते एक वास्तव बनू शकतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. या 8 पायऱ्यांपैकी अशी कोणती एक लहानशी गोष्ट आहे जिची सुरुवात आपण आज ह्याच क्षणापासून करू शकतो? या प्रश्नावर नक्की विचार करा.